हॉर्मुझमध्ये 3 जहाजांवरती हल्ला झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये 2 जहाजं ही भारतीय असल्याची माहिती मिळते. त्यापैकी एका जहाजाचं नाव हे जग अर्णव असं आहे. जहाजामधून साधारण 20 लाख बॅरल तेल भारताकडे आणलं जात होतं, तर इराकमधून तेल घेऊन ही जहाजं निघालेली होती. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करताना व्यापारी जहाजांवरती गोळीबार झालाय. ही माहिती अनेक सागरी आणि सुरक्षा सूत्रांनी दिलेली असून टँकर ट्रॅकर्स या शिपिंग मॉनिटरनं देखील ही बातमी दिली आहे. या घटनेमध्ये जग अर्णव आणि सॅनमार हेराल्ड या 2 भारतीय जहाजांचा समावेश होता. प्राथमिक अहवालांनुसार जग अर्णव या जहाजावरती गोळीबार करण्यात आला. दुसऱ्या जहाजाला रोखण्यामध्ये आलाय. सुदैवाने यामध्ये कुठलीही हानी झालेली नाहीये. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय ध्वज असणाऱ्या 2 जहाजांवर इराणच्या स्पीड बोटकडून हल्ला होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुदैवानं त्यामध्ये काही मनुष्यहानी किंवा वित्तहानी झाली नाही. पण मुळातच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देऊन एक प्रकारे इराण सुद्धा दादागिरी करतोय, तर दुसऱ्या बाजूला नेव्हल ब्लॉकेड करून अमेरिका सुद्धा एक प्रकारे आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये आशियाई देश, त्यातल्या त्यात चायना, भारत, साऊथ कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांच्या एनर्जी सिक्युरिटीच्या अनुषंगानं प्रचंड नुकसान होतंय. म्हणून ही दादागिरी या देशांनी खपवून घेतली नाही पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.